नमस्कार मंडळी. आज आजीला खायची होती पावभाजी, तर तिच्या फरमाईशी खातर मी बनवत आहे आज पावभाजी माझ्या सिक्रेट रेसिपीनं. पहिल्यांदा मी बटाटा, वाटाणा, फरसबी आणि मेन इन्ग्रेडियंट म्हणजे आपलं बीट, एक बीटाचा तुकडा, हे सगळं एकत्र उकडून घेतलं. थोडंसं हळद टाकून कुकरमध्ये, कढईमध्ये थोडंसं तूप घातलं, त्याच्यामध्ये थोडंसं जीर, सगळं व्यवस्थित परतून घेतलं तेलावरती. त्याच्यात थोडंसं टोमॅटो कट केलेला, एक अख्खा टोमॅटो टाकला आणि थोडंसं मीठ टाकून झाकून ठेवलं, कारण टोमॅटो आपला मस्तपैकी शिजायला हवा. मीनवाईलमध्ये मी जे आपण उकडून घेतलेल्या भाज्या होत्या, थोडंसं तेल टाकून शिजवून घेतलेल्या भाज्या होत्या, त्या थोडा बारीक करून घेतल्या मिक्सरला, कारण आमच्या आजीला तर दातच नाही आहेत, पण तिला खाण्याची फार हौस आहे. सो मी ते बारीक करून घेतलं आणि मग या मिक्स केलेल्या भाजीमध्ये हे सगळं मी बारीक करून घेतलं मिक्सरला आणि याच्यामध्ये आता कढईमध्ये हे परतून दिलं आणि गरजेनुसार त्याच्यामध्ये पाणी ॲड केलं आणि कन्सिस्टन्सी मेंटेन करून दिली. वरून असं एक छानपैकी बटरचा तुकडा टाकला. सोबत पॅनमध्ये थोडंसं बटर टाकून त्याच्यामध्ये ही पावभाजीचा जो मसाला बनवला होता तो टाकला आणि मग त्या मसाल्यावरती मी 2 पावमधून कट करून घेतले आणि ते त्याच्यावरती बराबर शेकून दिले. भाजी शिजवतानाच मी त्याच्यामध्ये मीठ, हळद आणि थोडंसं लाल तिखट घातलेलं होतं आणि थोडं आपला पावभाजीचा मसाला. सो मला परत घालण्याची काही गरज नाही पडली. आणि या प्रकारे माझ्या आजीसाठी मी बनवलेली स्पेशल, चटपटीत आणि यम्मी अशी पावभाजी आजीला तर खूप आवडली. बघूया आता तुम्हाला आवडते का. आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब